यस सार्थक शेलार, सिद्धी, प्रतीक महाले, सार्थक कवडे. पटपट बाकी विद्यार्थ्यांनी पण जॉईन व्हायचंय. मस्सीराई नामदार, साक्षी साठे, नूतन महाले. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतोय आणि आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण केमिस्ट्रीसाठी नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय आणि नवीन चॅप्टर जो असणार आहे तो पण फिजिकल केमिस्ट्रीच्या रिलेटेड. आणि फिजिकल केमिस्ट्रीच्या रिलेटेड आता हा लास्ट चॅप्टर आहे आपला, ज्या चॅप्टरचं नाव आहे बघा केमिकल कायनेटिक्स. या अगोदर आपण जे फिजिकल केमिस्ट्रीचे 5 चॅप्टर कव्हर केले, आता हा 6वा चॅप्टर असणार आहे केमिकल कायनेटिक्स. म्हणजे न्यूमेरिकलचा जर विचार केला तर न्यूमेरिकलच्या रिलेटेड हा लास्ट चॅप्टर आहे आपला. तर बघा अगोदर आपण आता चॅप्टरची रिव्हिजन घेऊयात आणि मग नंतर त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पटपट जॉईन झाले सगळे, आता सर्वांनी पटपट जॉईन व्हायचंय. तर बघा जनरल केमिकल कायनेटिक्स काय असतं, तर केमिकल कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ रेट ऑफ रिॲक्शन अँड रेट कॉन्स्टंट. केमिकल कायनेटिक्स मध्ये काय केलं जातं मित्रांनो, तर जी काही रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनचा रेट आणि त्या रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्या रेट कॉन्स्टंटचा स्टडी केला जातो. आता जनरल रेट म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे कुठली रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शन मध्ये 2 मेन पार्ट असतात, एक असतो रिॲक्टंट आणि एक असतो प्रोडक्ट. सुरुवातीला जर बघितलं आपण रिॲक्शन मध्ये तर फक्त रिॲक्टंट असतो 100%, प्रोडक्ट हा 0% असणार आहे सुरुवातीला. जसं टाइम वाढत जातो तसं आपल्या लक्षात येतं तर रिॲक्टंट कमी कमी होत जातो आणि प्रोडक्ट हा वाढत जातो. म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जातं. ऍट द एंड ऑफ रिॲक्शन काय म्हणणार आपण, प्रोडक्ट इज फॉर्म 100% अँड रिॲक्टंट इज कंझ्युम 100%. म्हणजे रिॲक्शन हा पूर्णपणे वापरला गेला, प्रोडक्ट हा पूर्णपणे तयार झाला. मग कुठली रिॲक्शन असेल त्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट वेळेनुसार जसा वेळ वाढत जातो तसं त्या वेळेनुसार रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय होतो मित्रांनो, तर चेंज होतो. जे रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट आहे त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय होतो मित्रांनो, तर चेंज होतो. मग मी विचारलं रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय चेंज होतो, तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जातं. मग रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, तर बघा मित्रांनो रेट ऑफ रिॲक्शन इथं फॉर्म्युला लिहिलाय रेट ऑफ रिॲक्शनचा, तर काय चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट डिवायडेड बाय टाइम टेकन फॉर चेंज. काय म्हणतात ते, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट डिवायडेड बाय टाइम टेकन फॉर चेंज. म्हणजे रिॲक्टंट किंवा प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये होणारा चेंज आणि डिवायडेड बाय काय करायचं मित्रांनो, तो चेंज होण्यासाठी लागणारा टाइम. म्हणजे सिंपल तुम्ही असं म्हणू शकता चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट पर युनिट टाइम. म्हणजे पर्टिक्युलर वेळेनुसार रिॲक्टंट किंवा प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये होणारा चेंज. आता माहिती आहे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, डिक्रीज होतं. म्हणून आपण फक्त रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये जर रिॲक्शनचा रेट घेतला तर बघा इथे एक आपण रिॲक्शन कन्सिडर केली आहे, रिॲक्शन ए कन्वर्ट इनटू बी. ही जी रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शन मध्ये ए ला म्हणणार तुम्ही रिॲक्टंट, बी ला म्हणणार प्रोडक्ट. मग फक्त आपल्याला रिॲक्टंटच्या फॉर्म मध्ये जर रिॲक्शनचा रेट विचारला तर काय सांगणार, डिक्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए डिवायडेड बाय टाइम टेकन फॉर डिक्रीज. जो टाइम टेकन फॉर डिक्रीज आहे त्याऐवजी तुम्ही चेंज इन टाइम पण लिहू शकता. म्हणजे डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए डिवायडेड बाय चेंज इन टाइम. मग बघा रिॲक्टंट ए चं कॉन्सन्ट्रेशन, मग कॉन्सन्ट्रेशन तुम्ही असं स्क्वेअर ब्रॅकेटने दाखवता. मग स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए जर लिहिला तर त्याला म्हणणार आपण चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन, सॉरी फक्त काय म्हणणार याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आणि त्याच्या अगोदर असा जर डेल्टा लिहिला, डेल्टा म्हणजे काय मित्रांनो, तर चेंज. मग याला काय वाचणार आपण, चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए डिवायडेड बाय चेंज इन टाइम म्हणजे डेल्टा टी.
आता रिॲक्टंट ए चं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं म्हणून त्याला मायनस साईन देणार. काय साईन देणार मित्रांनो? त्याला मायनस साईन. म्हणजे रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या चेंजच्या फॉर्म मध्ये आपण रिॲक्शनचा रेट कसा लिहिला मित्रांनो? तर इथं लिहून दाखवतो मी. रेट इज इक्वल टू लिहिला आपण मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डेल्टा टी. मायनस साईन का बरं आलं? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. त्यानंतर प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये काय? तर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. प्रोडक्ट कोण आहे मित्रांनो? बी ए. मग आपण लिहिणार चेंज इन कॉन्सन्ट्रेशन किंवा इन्क्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट बी डिवायडेड बाय टाइम टेकन फॉर इन्क्रीज. मग इन्क्रीज होणारं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डेल्टा टी. आणि याला साइन प्लस आहे कारण की हा प्रोडक्ट आहे. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जातं. इथपर्यंत क्लिअर? आता बघा तुम्हाला नेमकं विचारलं काय आहे किंवा विचारलं जाणार काय नेमकं क्वेश्चन मध्ये? तर तुम्हाला कुठली रिॲक्शन जर दिली तर त्या रिॲक्शन साठी तुम्हाला रेट इक्वेशन हे लिहिता आले पाहिजे मित्रांनो. काय लिहिता आले पाहिजे? रेट इक्वेशन. आता दोन टाईपचे रेट असतात. एक असतं अवरेज रेट ऑफ रिॲक्शन, एक असतं इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टंटला रिॲक्शन मध्ये होणारा चेंज. तर मी तुम्हाला इक्वेशन कसे लिहायचे ते सांगतोय. ते लिहिता आले का आपले क्वेश्चन सॉल्व्ह होता. डेफिनेशन नाही विचारले जाणार पण आपल्याला इक्वेशन लिहिता आले पाहिजे. परत सांगतो, जसं इथं रिॲक्शन लिहिली बघा आपण ए प्लस बी इट गिव्स 2C. मग ह्या रिॲक्शन साठी तुम्हाला रेटचं इक्वेशन लिहायचंय. तर मग तुम्ही काय लिहिणार बघा मित्रांनो? तर रेट इज इक्वल टू, इकडे लक्ष द्या. आता सांगा रिॲक्टंट कोण आहे? ए आणि बी आहे. मग आपण काय लिहायचं? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं म्हणून त्याला साइन मायनस चेंज साठी लिहायचं डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू, बघा जेवढा ए तेवढाच बी आहे. मग बी चं पण कॉन्सन्ट्रेशन कमी होतं मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू. आता प्रोडक्ट सी आहे पण सी हा 2 वेळेस आहे. मग 2 वेळेस असेल तर काय घ्यायचं? 1/2 आणि मग इथं लिहायचं डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डेल्टा टी. आता डेल्टाने लिहिलं तर त्याला अवरेज रेट म्हणायचं आणि डेल्टा ऐवजी तुम्ही डी लिहिला स्मॉल डी तर त्याला इन्स्टंटेनियस रेट म्हणायचं. मग याच रिॲक्शन साठी इन्स्टंटेनियस रेट्स इक्वेशन काय येईल मित्रांनो? मायनस डी concentration of A divided by dt is equal to minus D concentration of B divided by dt is equal to 1/2 काय लिहिणार? D concentration of C divided by dt. हे इक्वेशन लिहिता आलं का तुम्हाला क्वेश्चन येऊन जातील. मग तुम्हाला याचा अर्थ काय? त्याला बघा याचा अर्थ हा जो लिहिला हा सी च्या फॉर्मेशनचा रेट, हा बी चा रिॲक्ट होण्याचा रेट, हा ए चा रिॲक्ट होण्याचा रेट. इथं पण आपण रिॲक्शन लिहिली. त्या रिॲक्शन साठी तुम्हाला इक्वेशन लिहायचं तर मग काय लिहिणार बघा? रेट आर इज इक्वल टू, रेट साठी स्मॉल आर हे सिम्बॉल घ्यायचं. मग आता इथं बघा रिॲक्टंट ए त्याला कोइफिशियंट 2 आहे म्हणून तुम्ही असं लिहू शकता 1/2 नंतर मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू, बी एकच वेळेस आहे म्हणून लिहिणार मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू, बघा सी 2 वेळेस आहे पण प्रोडक्ट आहे मग 1/2 डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डेल्टा टी. क्लिअर? हे कोणतं लिहिलं? डेल्टा लिहिलं का ते इन्स्टंटेनियस लिहिलं आणि सॉरी डेल्टा लिहिलं का अवरेज इक्वेशन अवरेज रेट म्हणायचं आणि डी लिहिलं का त्याला काय म्हणायचं मित्रांनो? इन्स्टंटेनियस रेट. मग इन्स्टंटेनियस रेट साठी हेच इक्वेशन कसं लिहिणार? 1/2 मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू काय येईल मित्रांनो? इथं काय लिहिणार बघा? मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय dt is equal to 1/2 d concentration of C divided by dt. जो कोइफिशियंट आहे त्याचा काय करणार आपण? 1/2 घ्यायचं. म्हणजे 3 असेल तर 1/3 घ्या, 2 असेल 1/2 घ्या, 4 असेल 1/4 घ्या. रिॲक्टंट असेल तर मायनस साइन द्या, प्रोडक्ट असेल तर प्लस साइन द्या. क्लिअर?
मग मला सांगा, मी असं जर एक्झाम्पल घेतलं इथं आता C+O2 इट गिव्स CO2. मग ह्या रिॲक्शन साठी आपल्याला रेटचं इक्वेशन लिहायचं, तर काय लिहिणार बा मित्रांनो, रेट R इज इक्वल टू काय लिहिणार, कोणतं साइन, मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ C डिवायडेड बाय डेल्टा T इज इक्वल टू काय लिहिणार मित्रांनो, मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय डेल्टा T इज इक्वल टू, आता प्रोडक्ट CO2 आहे, प्रोडक्टच्या अगोदर प्लस साइन प्लस द्यायची गरज नाहीये, डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 डिवायडेड बाय डेल्टा T. आता हे झालं अवरेज रेट इक्वेशन. इन्स्टंटेनियस साठी हेच लिहायचं, फक्त डेल्टा रिप्लेस करायचा कशाने मित्रांनो, तर स्मॉल डी ने. मग स्मॉल डी ने रिप्लेस केला तर मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ C डिवायडेड बाय डेल्टा नाही, इथं काय लिहिणार, dt इज इक्वल टू मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 डिवायडेड बाय dt. मग असं कुठलीही रिॲक्शन दिली तर त्या रिॲक्शन साठी तुम्हाला हे इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. क्लिअर. मग तुम्हाला विचारलं त्यांनी, ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन साठी CO2 फॉर्मेशनच्या रेटचं इक्वेशन सांगा. मग सांगा CO2 फॉर्मेशनच्या रेटचं इक्वेशन काय लिहिणार, तर तुम्ही लिहिणार R इज इक्वल टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 डिवायडेड बाय dt. याचा कंज्युम होण्याचा रेट लिहा. कंज्युम म्हणजे कमी कमी होत जाणं. रिॲक्टंट हा कंज्युम होतोय किंवा डिसअपियर होतोय, प्रोडक्ट हा अपियर होतोय. मग लक्षात घ्या, हे वेगवेगळे शब्द येतात. रिॲक्ट होण्याचा रेट, डिकम्पोजिशनचा रेट, काही वेळेस डिसअपियरचा रेट असं विचारता, फॉर्मेशनचा रेट विचारता, प्रोडक्ट फॉर्मेशनचा, काही वेळेस अपियरिंग रेट विचारता. मग अपियरिंग, फॉर्मेशन याचा अर्थ प्रोडक्ट बद्दल तुम्ही बोलताय. डिसअपियरिंग, कंजम्पशन असे शब्द आले तर कोणाबद्दल बोलताय मित्रांनो तुम्ही, तर रिॲक्टंट बद्दल. तर माझ्या मते इक्वेशन कळाले तुम्हाला. आता क्वेश्चन घेऊ त्यावेळेस आयडिया पण येईल आपल्याला या रिलेटेड क्वेश्चन विचारले कसे जातात. तर मला सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा अगोदर, हे रेटचे इक्वेशन कसे लिहायचे कळाले का पटपट. रेट साठी, रिॲक्शनच्या रेट साठी इक्वेशन कसे लिहायचं ते कळालं का, काही अडचण आहे का यात. पृथ्वीराज शिंदे, यस भावेश, मस्सीराई नामदार, अक्षय गाडेकर, प्रतीक्षा काळे सर्व सांगताय, कळालंय सगळ्यांना. कुठली रिॲक्शन दिली तर त्यासाठी तुम्हाला इक्वेशन लिहिता आले पाहिजे मित्रांनो. 2 इक्वेशन, एक इन्स्टंटेनियस एक आणि एक अवरेज. अवरेज कोणतं, डेल्टा, आणि इन्स्टंटेनियस असेल तर मित्रांनो स्मॉल डी. तर सर्वांना समजलंय. आपण नेक्स्ट पार्ट कडे जातोय बघा, आणि नेक्स्ट पार्ट आपल्याला असणार आहे युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. इकडे लक्ष द्यायचे सगळ्यांनी. आता युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शनच्या रिलेटेड पण क्वेश्चन विचारले जातात, पण क्वेश्चन हे 2 विचारले जातात. राईट द युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन फॉर लिक्विड फेज रिॲक्शन. 2 रिॲक्शन साठी क्वेश्चन विचारला जातो, एक लिक्विड फेज रिॲक्शन आणि एक गॅस फेज रिॲक्शन. तर बघा मित्रांनो, जेव्हा आपण लिक्विड फेज रिॲक्शन साठी जर विचारले जाता, मग तुम्हाला विचारलं लिक्विड फेज रिॲक्शन म्हणजे काय, ज्या रिॲक्शन मधला रिॲक्टंट हा लिक्विड फॉर्म मध्ये आणि प्रोडक्ट हा पण लिक्विड फॉर्म मध्ये, त्याला म्हणणार तुम्ही लिक्विड फेज रिॲक्शन. जी लिक्विड फेज रिॲक्शन असते मित्रांनो, त्या लिक्विड फेज रिॲक्शन मध्ये जो रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट आहे तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहिलं जातं मोल पर डेसिमीटर क्यूब किंवा मोल पर लिटर. काय दाखवलं जातं मित्रांनो, मोल पर लिटर. मग रेट ऑफ रिॲक्शन माहिती आपल्याला, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय चेंज इन टाइम. म्हणजे थोडक्यात रेट हा कोणाचा रेशो आहे, कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. मग कॉन्सन्ट्रेशनचं युनिट बघा, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे मोल पर डेसिमीटर क्यूब आणि डिवायडेड बाय टाइम घेतला आपण. मग हा टाइम वरती जाऊन टाइम इनवर्स होईल बघा मित्रांनो, म्हणून युनिट काय येईल, मोल पर लिटर पर टाइम. डेसिमीटर क्यूबलाच काय म्हटलंय तुम्ही, लिटर म्हटलंय. म्हणून मग लक्षात घ्या काय युनिट आहे मित्रांनो, मोल पर लिटर पर टाइम. मोल लिटर इनवर्स टाइम इनवर्स. लिटर इनवर्स ऐवजी डेसिमीटर पर डेसिमीटर क्यूब पण तुम्ही लिहू शकता. मग बघा टाइम जर मिनिट मध्ये घेतला,
टाइम मिनिट मध्ये घेतला तर हेच युनिट कसं लिहिणार मित्रांनो तुम्ही, तर मोल पर लिटर सेकंद घेतोय मी अगोदर, पर सेकंद. मिनिट घेतला तर काय लिहिणार मित्रांनो, मोल पर लिटर पर मिनिट. टाइम जर आपण आवर्स मध्ये घेतला तर काय लिहिणार मित्रांनो, मोल पर लिटर पर आवर्स. डे मध्ये घेतला तर मोल पर लिटर पर डे. कळालं. जनरल युनिट काय मित्रांनो, लिक्विड फेज रिॲक्शनचा जो रेट आहे त्या रेटचं एक युनिट आहे मोल पर लिटर पर टाइम. आता बघा, जर तुम्ही गॅस फेज रिॲक्शन घेतली तर गॅस फेज रिॲक्शन कोणाला म्हणायचं, तर ज्या रिॲक्शन मधला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे सगळे कोणत्या फॉर्म मध्ये असेल मित्रांनो, गॅसियस फॉर्म मध्ये. आता गॅस असेल तर त्याचं प्रेशर असतं आणि प्रेशरचं कॉन्सन्ट्रेशन हे दाखवलं जातं ऍटमॉस्फिअर. मग बघा, रेट म्हणजे आपल्याला माहितीये कोणा दोघांचा रेशो, कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. मग बघा, कॉन्सन्ट्रेशन लिहिणार आपण ऍटमॉस्फिअर डिवायडेड बाय टाइम. मग टाइम वरती जाऊन इनवर्स होईल, म्हणजे युनिट काय आलं मित्रांनो, तर बघा ऍटमॉस्फिअर टाइम इनवर्स, म्हणजे ऍटमॉस्फिअर पर टाइम. जर टाइम मिनिट मध्ये घेतला तर मग लिहिणार तुम्ही ऍटमॉस्फिअर पर मिनिट. सेकंद मध्ये असेल तर ऍटमॉस्फिअर पर सेकंद. आवर्स मध्ये असेल तर ऍटमॉस्फिअर पर आवर्स. कळालं मग आपल्याला. सांगा युनिट कळालं का. लिक्विड फेज रिॲक्शन साठी मोल पर लिटर पर टाइम आणि गॅस फेज रिॲक्शन साठी ऍटमॉस्फिअर पर टाइम. मिनिट असेल तर ऍटमॉस्फिअर पर मिनिट, सेकंद असेल ऍटमॉस्फिअर पर सेकंद. सांगा सर्वांना समजलंय. युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन या रिलेटेड पण क्वेश्चन विचारले जातात. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट कळालं का सगळ्यांना. लिक्विड फेज रिॲक्शन साठी मोल पर लिटर पर टाइम आणि गॅस फेज रिॲक्शन साठी ऍटमॉस्फिअर पर टाइम. क्लिअर. कळालंय सगळ्यांना. हे युनिटचा हा जो पॉइंट आहे तो कळाला सगळ्यांना, रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण नेक्स्ट पार्ट कडे जातोय आणि नेक्स्ट पार्ट असणार आहे दॅट इज रेट लॉ एक्सप्रेशन. आता एक्सप्रेशन म्हणजे काय, तर इक्वेशन. एक्सप्रेशन म्हणजे वेगळं काही नाही मित्रांनो, तर एक्सप्रेशन म्हणजे इक्वेशन. आता रेट लॉ एक्सप्रेशन कशाला म्हणता, तर रेट लॉ एक्सप्रेशन म्हणजे काय मित्रांनो, तर बघा एक्सपेरिमेंटली डिटरमाइन इक्वेशन विच गिव्स ट्रू रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे जे इक्वेशन आपल्याला रिॲक्शनच्या रेट बद्दल खरी माहिती सांगतं त्या इक्वेशनला म्हणा मित्रांनो तुम्ही रेट लॉ एक्सप्रेशन. आता तुम्हाला रेट लॉ एक्सप्रेशन काय हे नाही विचारलं जाणार, पण रेट लॉ एक्सप्रेशन वरून कळणारी माहिती त्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. रेट लॉ एक्सप्रेशन तुम्हाला लिहायचं नाहीये मित्रांनो, पण लिहिलेलं रेट लॉ एक्सप्रेशन तुम्हाला कळालं पाहिजे. जसं इथे एक एक्झाम्पल दिलंय बघा. एक रिॲक्शन दिली तर NO2 प्लस CO इट गिव्स NO प्लस CO2. ही जी एक रिॲक्शन आहे. मग आपण काय केलं, दिस रिॲक्शन. आता ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला, आता ऍक्च्युअल थेरॉटिकल जर विचारलं असतं तर तुम्हाला ह्या रिॲक्शनचा रेट कोणाकोणावरती डिपेंड आहे, तर मग आपल्याला माहिती आहे रिॲक्शनचा रेट हा डिपेंड असतो रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती. मग तुम्ही लगेच सांगितलं असतं ही जी रिॲक्शन आहे सर त्या रिॲक्शनचा रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO. हे आपण थेरॉटिकली सांगितलं, कारण आपल्याला कळालं रिॲक्शन मध्ये दोन रिॲक्टंट आहे, NO2 आहे आणि CO आहे. मग रिॲक्शनचा रेट NO2 च्या कॉन्सन्ट्रेशन वरती आणि CO च्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे, हे सांगितलं थेरॉटिकली. पण मित्रांनो जेव्हा आपण ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट करतो तेव्हा आपल्या असं लक्षात आलं दिस रिॲक्शन टेक प्लेस इन 2 स्टेप. हे एक्सपेरिमेंट केल्यानंतर कळालं रिॲक्शन किती स्टेप मध्ये होते, 2 स्टेप मध्ये. बघा फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं, two NO2 molecule react with each other, they form NO3 and NO. ही स्टेप कशी मित्रांनो, तर स्लो स्टेप आहे. परत या पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेला NO3 रिॲक्ट विथ CO इट गिव्स NO2 प्लस CO2. मग यातला जो सेम पार्ट आहे सेम पार्ट आपण कॅन्सल केला. सेम पार्ट म्हणजे जसं यातला NO3 यातला NO3 कॅन्सल केला, हा NO2 हा NO2 कॅन्सल केला. मग इथं राहिला NO2 प्लस CO इट गिव्स NO प्लस CO2.
काय कळालं आपल्याला एक्सपेरिमेंट केल्यानंतर? तर रिॲक्शन हे 2 स्टेप मध्ये होते, त्यातली पहिली स्टेप ही स्लो आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, कुठली रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शनचा रेट हा नेहमी डिटरमाइन केला जातो, म्हणजे मोजला जातो कोणत्या स्टेप मध्ये? स्लो स्टेप मध्ये. आणि आपल्या लक्षात आलं बघा मित्रांनो, इथं स्लो स्टेप मध्ये किती रिॲक्टंट आहे? NO2 आहे, पण किती मॉलिक्यूल आहे त्याचे? 2. म्हणून मग आपण रेट लॉ मास लॉ ऑफ मास ऍक्शन नुसार असं लिहिलं असतं हे इक्वेशन, पण ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं तर रिॲक्शनचा रेट कोणाच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे? फक्त NO2. पण किती मॉलिक्यूल NO2 चे? तर 2. म्हणून याचा पॉवर लिहिला तुम्ही 2. रिॲक्शनचा रेट हा CO च्या कॉन्सन्ट्रेशन वर अजिबात डिपेंड नाहीये. हे कधी कळायला आपल्याला? एक्सपेरिमेंट केल्यानंतर. म्हणून हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला म्हणणार मित्रांनो तुम्ही रेट लॉ एक्सप्रेशन किंवा रेट लॉ इक्वेशन. मग यावरून काय कळतं तुम्हाला? रिॲक्शनचा रेट कोणाच्या कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड आहे? NO2. NO2 च्या किती मॉलिक्यूल वरती? 2 मॉलिक्यूल वरती. मग याला काय म्हणा तुम्ही? रेट लॉ इक्वेशन किंवा रेट लॉ एक्सप्रेशन. इथपर्यंत क्लिअर? आता ह्या रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये रेट म्हणजे काय? तर लक्षात घ्या, रेट म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन, के म्हणजे रेट कॉन्स्टंट, आणि जो NO2 आहे म्हणजे थोडक्यात तो रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन दाखवलं आणि त्याचा पॉवर आपण तिथं घेतलाय. क्लिअर? समजलं हा पॉइंट सगळ्यांना? त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे बघा, तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता हा महत्वाचा पार्ट आहे. आणि कुठल्याही रिॲक्शनची ऑर्डर ही तुम्हाला कशी समजते? तर ऑर्डर समजण्यासाठी तुम्हाला रेट लॉ एक्सप्रेशन हे वाचता आलं पाहिजे. आलं पाहिजे याचा अर्थ ते समजलं पाहिजे. तर बघा, एखादी रिॲक्शन आहे, आता जसं आपण इथं मी अगोदर तुम्हाला समजून सांगतो. एक जनरल रिॲक्शन घेतली आपण, A + B कन्वर्ट इनटू प्रोडक्ट. रिॲक्टंट आहे A आणि B. आता स्मॉल a आणि स्मॉल b हे काय मित्रांनो? त्याचे कोइफिशियंट आहे. मग अकॉर्डिंग टू रेट लॉ एक्सप्रेशन काय लिहिलं आपण? रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A त्याचा पॉवर X, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B त्याचा पॉवर घेतला Y. मग हे जे रेट लॉ एक्सप्रेशन लिहिताय तुम्ही, एखाद्या रिॲक्शनचं जे रेट लॉ एक्सप्रेशन असतं त्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असतं त्या कॉन्सन्ट्रेशनचे हे जे पॉवर असतात, जसं ह्या केसमध्ये पॉवर किती मित्रांनो? X आणि Y. तर त्या पॉवरच्या ऍडिशनला बघा मित्रांनो, त्या पॉवरच्या ऍडिशनला काय म्हणायचं तुम्ही? ऑर्डर ऑफ रिॲक्शन. मग ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही काय? तर सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. सम म्हणजे ऍडिशन. कशाची ऍडिशन करा? पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन्व्हॉल्व इन द रेट लॉ एक्सप्रेशन. जे रेट लॉ एक्सप्रेशन आहे त्या रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये जे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन लिहिलेलं आहे त्याचा जो पॉवर आहे त्या पॉवरच्या ऍडिशनला काय म्हणा मित्रांनो? ऑर्डर ऑफ रिॲक्शन. जर n ची व्हॅल्यू म्हणजे ती ऍडिशन जर 1 आली तर रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर आहे, 2 आली तर रिॲक्शन ही कशी मित्रांनो? सेकंड ऑर्डर आहे. ऑर्डर कळाली? मग तुम्हाला ऑर्डर साठी तुम्हाला नेहमी काय माहित पाहिजे? तर तुम्हाला माहित पाहिजे ती जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन साठी रेट लॉ एक्सप्रेशन. मग मला सांगा, ही ऑर्डर जर कळाली तर तुम्ही सांगायचं मला हे जे इक्वेशन इथं लिहिलंय कमेंट मध्ये पटकन सांगा. हे जे इक्वेशन मी इथं लिहिलंय या इक्वेशन मध्ये लिहिलेली जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची ऑर्डर किती? कमेंट मध्ये सांगायचं. इथं जे रेट लॉ एक्सप्रेशन लिहिलंय मी या रेट लॉ एक्सप्रेशन वरून रिॲक्शनची ऑर्डर सांगायची. पटपट. अक्षय गाडेकर करेक्ट सांगितलंय. रुचाने पण करेक्ट सांगितलंय. पृथ्वीराज शिंदे, गायत्री पैठणकर, ऋतुजा भुजाडे, वैष्णवी कासार बरोबर सांगताय. ज्यांनी सांगितलं ते बरोबर सांगताय. बाकीचे महेश जगताप करेक्ट सांगितले. बाकीचे झोपले काय? किती ऑर्डर आहे मित्रांनो इथं? तर रिॲक्शनची ऑर्डर 2 असणार आहे, कारण जो कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा पॉवर किती मित्रांनो? 2 आहे. सार्थक शेलार यांनी पण करेक्ट सांगितलंय. मग मला सांगा, मी इथे एक इक्वेशन लिहितो.
काय लिहिलं, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. पटकन सांगा आता याची ऑर्डर सांगा, पटकन सांगायची याची ऑर्डर. महेश जगतापने करेक्ट सांगितलंय. हे जे इक्वेशन लिहिलंय त्याची पण ऑर्डर आपल्याला सांगायची. अक्षय गाडेकर करेक्ट आहे, प्रतीक महाले, रुचा, ईश्वरी बडेकर, गायत्री पैठणकर. गायत्री तुम्ही चुकले तुमचं, गायत्री तुम्ही जे सांगितलं आन्सर तुमचं चुकलंय. सिद्धी कुदळे बरोबर आहे. वैष्णवी कासार तुमचं पण चुकलंय. सार्थक कवडे करेक्ट आहे. तर बघा मित्रांनो, आता हे जे रेट लॉ एक्सप्रेशन आहे त्यामध्ये तुम्हाला दिसतंय एक रिॲक्टंट ए आहे, दुसरा रिॲक्टंट बी आहे. एचा पॉवर, मग ते म्हणणार काहीच नाही लिहिलेलं सर पॉवर. पॉवर जरी लिहिलेला नाहीये, काहीच लिहिलेलं नसेल तर तो 1 असतो. मग इथं 1, याचा पण 1, मग 1 + 1 2. किती यायला पाहिजे मित्रांनो, ऑर्डर ही 2 यायला पाहिजे. कळालं सगळ्यांना? 2 कशी आली हे कळालं का? भावेशने बरोबर सांगितलंय. तर ही जी रिॲक्शन आहे सेकंड ऑर्डर रिॲक्शन. कळालं सगळ्यांना? मग असं इक्वेशन दिलं तर त्या इक्वेशन वरून तुम्हाला रिॲक्शनची ऑर्डर ही कळाली पाहिजे. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट पार्ट कडे जातोय, दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता याच्या रिलेटेड एक थेरोटिकल क्वेश्चन काही वेळा विचारता, म्हणून आपण हे कॅरेक्टरिस्टिक शिकतोय. बघा काय शिकतोय आपण, कॅरेक्टरिस्टिक. कोणाचे कॅरेक्टरिस्टिक येते तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन. पटपट मी तुम्हाला समजून सांगतो. आता ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असते तर माहिती आपल्याला, सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन द रेट लॉ एक्सप्रेशन. जे रेट लॉ एक्सप्रेशन असतं त्या रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन घेतलेलं असतं रिॲक्टंटचं, त्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या पॉवरची ऍडिशन म्हणजेच काय मित्रांनो, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता हे आपल्याला माहिती आहे रेट लॉ एक्सप्रेशन आपण एक्सपेरिमेंट करून मिळवतो, म्हणून ऑर्डर ऑफ रिॲक्शन हे काय तर एक्सपेरिमेंटली डिटरमाइन क्वांटिटी. सांगा कशी दे, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन क्वांटिटी. ऑर्डर ऑफ रिॲक्शन मे बी 0. बघा ऑर्डर ऑफ रिॲक्शन 0 येऊ शकते, होल नंबर येऊ शकते, और इवन फ्रॅक्शनल, फ्रॅक्शनल पण येऊ शकते. हे कॅरेक्टर विचारलंय. कोण ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी येऊ शकते मित्रांनो, 0 येऊ शकते, होल नंबर येऊ शकते किंवा फ्रॅक्शनल पण येऊ शकते. इट चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. बघा एक्सपेरिमेंटल कंडिशन चेंज झाल्या तर रिॲक्शनची ऑर्डर पण चेंज होऊ शकते. कळालंय कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांना? ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय तर बघा, सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन द रेट लॉ इक्वेशन. ही एक एक्सपेरिमेंटली डिटरमाइन क्वांटिटी आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी येऊ शकते, 0 येऊ शकते, होल नंबर मध्ये येऊ शकते, फ्रॅक्शनल येऊ शकते, आणि एक्सपेरिमेंटल कंडिशन नुसार ऑर्डर चेंज पण होऊ शकते. म्हणजे इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर अँड प्रेशर. क्लिअर? त्यानंतर बघा आपण नेक्स्ट पार्ट कडे जातोय, दॅट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. नावातच आहे बघा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता एकदम सोपं आहे. ज्या रिॲक्शनचा रेट, लक्षात घ्या, रिॲक्शन हुज रेट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिॲक्टंट. बघा ज्या रिॲक्शनचा रेट काय म्हणतात ते, रिॲक्शन हुज रेट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिॲक्टंट. ज्या रिॲक्शनचा रेट फक्त एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे त्याला काय म्हणा मित्रांनो, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. किती रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे, ओनली वन. मग आपण एक रिॲक्शन घेतली बघा, इथं रिॲक्शन आपण कन्सिडर केली आहे तर ए कन्वर्ट इनटू प्रोडक्ट. म्हणजे सांगा आता या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट कोण आहे, ए. मग यासाठी आपण रेट लॉ एक्सप्रेशन लिहिलं, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, त्याचा पॉवर 1. मग प्रपोर्शनचं साइन काढून इक्वल घेतलं, कॉन्स्टंट घेतला के. मग काय इक्वेशन लिहिलं मित्रांनो इथं आपण, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, त्याचा पॉवर किती 1. आणि या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा बघा आता इथं पॉवर 1 आहे आणि आपल्याला माहिती आहे जे तुम्ही रेट लॉ एक्सप्रेशन लिहिता त्या रेट लॉ एक्सप्रेशन नुसार कॉन्सन्ट्रेशनचा जो पॉवर असतो पॉवरची ऍडिशन करा. पण इथं
वेगवेगळे पॉवर नाहीच आहे, एकच रिॲक्टंट आहे, त्याचा पॉवर 1 आहे, म्हणून आपण म्हणतो ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता बघा आपण इथे एक एक्झाम्पल कन्सिडर केलंय, तर आपण इथं डिकम्पोजिशन दाखवलंय हायड्रोजन पेरॉक्साइड H2O2 याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर तयार होतो 2H2O प्लस O2. आता बघा जरी आपल्याला दिसतंय ह्या रिॲक्शन मध्ये H2O2 हा रिॲक्टंट आहे, त्याचे 2 मॉलिक्यूल आहे, पण ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला कळालं तर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन ओनली 1 मॉलिक्यूल ऑफ concentration of H2O2, therefore it is first order reaction. जरी इथं 2 मॉलिक्यूल दिसताय पण हे थेरोटिकली आहे, एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला विचारलं तर आपण सांगणार रिॲक्शनचा रेट हा एकाच H2O2 वरती डिपेंड आहे, म्हणून ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड काय म्हणतील बघा, ते डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड इज डॅश डॅश टाइप ऑफ रिॲक्शन. तर डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड ही काय मित्रांनो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कोणत्या टाइपची रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता बघा हे जे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी तुम्ही जे रेट लॉ एक्सप्रेशन लिहिलं, त्या रेट लॉ एक्सप्रेशन कसं लिहिलं बघा तुम्ही, तर तुम्ही लिहिलं रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, त्याचा जो पॉवर येतो 1 लिहिला नाही तरी चालतो, म्हणजे नसल लिहिला तरी पण तो 1च असतो. आता बघा ह्या इक्वेशन मध्ये हा जो K, या K ला काय म्हणायचं मित्रांनो रेट कॉन्स्टंट. काय म्हणायचं त्याला रेट कॉन्स्टंट. कोणत्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट. आता आपल्याला शोधायचं त्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्या K चं युनिट. काय शोधायचं मित्रांनो, त्या K चं युनिट शोधायचं आपल्याला. आता कसं शोधणार तर बघा रेटचं युनिट माहिती आपल्याला, रेटचं युनिट लिहिता तुम्ही मोल पर लिटर पर टाइम, बरोबर का. आता शिकलो ना आपण रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काय आहे, मोल पर लिटर पर टाइम इज इक्वल टू बघा हा K. सांगा आता रिॲक्टंट A, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन लिहिता तुम्ही मोल पर लिटर. काय लिहिता मित्रांनो मोल पर लिटर. आता हा मोल पर लिटर इथं इंटू इकडे काय करा डिवाइडला आणा. मग डिवाइडला आणला तर बघा मोल पर लिटर पर टाइम डिवाइडेड बाय मोल पर लिटर. आता हा मोल पर लिटर कॅन्सल, तर K इज इक्वल टू काय युनिट आलं मित्रांनो टाइम इनवर्स, म्हणजे पर टाइम. यावर पण क्वेश्चन विचारला. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्या रेट कॉन्स्टंटचं युनिट तर काय मित्रांनो टाइम इनवर्स. मग टाइम मिनिट मध्ये घेतला मिनिट इनवर्स, सेकंद मध्ये घेतला सेकंद इनवर्स, आवर्स मध्ये घेतला आवर्स इनवर्स. तर बघा जेव्हा ते तुम्हाला न्यूमेरिकल देतात त्या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला ते K ची व्हॅल्यू देता. मग K ची काही पण व्हॅल्यू देऊ द्या, पण त्या व्हॅल्यूचं युनिट जर सेकंद इनवर्स असेल, मिनिट इनवर्स असेल, आवर्स इनवर्स असेल तर समजून घ्यायचा तो जो K आहे तो कोणत्या रिॲक्शनचा मित्रांनो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कळालं मग तुम्हाला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं एक्झाम्पल कळालंय, त्याचं रेट लॉ इक्वेशन कसं लिहायचं हे कळालं, आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्या रेट कॉन्स्टंट K चं युनिट पण कळालं आपल्याला टाइम इनवर्स. कळालं सगळ्यांना, नक्की कळालं इथपर्यंत सगळ्यांना. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट कडे आपण जातोय बघा इंटिग्रेटेड रेट लॉ. तर बघा जे रेट लॉ एक्सप्रेशन असतं त्या रेट लॉ एक्सप्रेशनचं इंटिग्रेशन करून मिळवलेलं इक्वेशन. आता डेफिनेशन वगैरे नका लक्षात ठेवू, ते बोर्ड साठी आहे. इथं तुम्हाला डायरेक्ट काय करा इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन म्हणजे रेट कॉन्स्टंट K चं इक्वेशन लक्षात ठेवायचं मित्रांनो. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे K म्हणजे काय रेट कॉन्स्टंट. कोणत्या रिॲक्शनचा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्या रेट कॉन्स्टंट K साठी फॉर्म्युला हा पाठ करून टाका. काय फॉर्म्युला आहे बघा K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log टू द बेस 10 A0 अपॉन 80. आता याचा अर्थ सांगतो. K म्हणजे काय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट, T म्हणजे काय मित्रांनो तर टाइम टेकन फॉर रिॲक्शन, रिॲक्शन होण्यासाठी लागणारा वेळ. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 म्हणजे मित्रांनो
इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए आणि एटी म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए आफ्टर टाइम टी म्हणजे टी या वेळेनंतरचं कॉन्सन्ट्रेशन बघा A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि AT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी. तर मला आता तुम्ही कमेंट कमेंट करून सांगायचं एखादी रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शन मध्ये A0 आणि AT या दोघांपैकी कोणाची व्हॅल्यू जास्त असेल आणि कोणाची कमी असेल. पटकन कमेंट करा. A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, AT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी. तर तुम्हाला मी क्वेश्चन विचारला A0 आणि AT दोघांपैकी कोणाची व्हॅल्यू जास्त आणि कोणाची कमी. पटकन सांगायचंय. सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त का टी या वेळेनंतरचं जास्त. अक्षय गाडेकर सांगताय A0 जास्त. A0 ची व्हॅल्यू जास्त आहे. अमृता वडाळकर पण सांगताय, अक्षय गाडेकर पण सांगताय, सिद्धी कुदळे A0 ची व्हॅल्यू लेस दॅन AT. A0 ची कमी म्हणता, AT ची जास्त आहे. सिद्धी थोडासा विचार करा तुम्ही, थोडंसं चुकलंय माझ्यामध्ये तुमचं. AT जास्त A0 कमी. ईश्वरी बडेकर A0 इज ग्रेटर. रुचा सांगताय तर इकडे लक्ष द्या मित्रांनो. आता आपण काय म्हणतो कुठलीही रिॲक्शन होताना जेव्हा रिॲक्शन सुरू होते तेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि जसं आपण पुढे जातो तसं कॉन्सन्ट्रेशन काय होतं मित्रांनो कमी होतं. काय होतं कमी होतं. मग कमी होतं याचा अर्थ सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी जास्त असेल. A0 ची व्हॅल्यू जास्त असेल कशापेक्षा मित्रांनो तर AT कमी असेल. कारण की जशी रिॲक्शन पुढे जाते याचा अर्थ रिॲक्टंट हा कमी होत जातो आणि प्रोडक्ट वाढत जातो. म्हणजे नंतरचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी, सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. क्लिअर. आता बघा हे झालं लिक्विड फेज रिॲक्शन साठी. पण गॅस फेज रिॲक्शन असेल तर बघा A0 ची व्हॅल्यू घेता PI म्हणजे इनिशियल प्रेशर. काय म्हणता इनिशियल प्रेशर. आणि AT टाइम टी नंतरचं जे प्रेशर आहे मित्रांनो ते घेतलं जातं 2PI - P. इनिशियल प्रेशर जो आहे त्याचा डबल आणि त्यातून टोटल प्रेशर मायनस करा. आता इथं फक्त तुम्ही डायरेक्ट पाठ करून घ्या. गॅस फेज रिॲक्शन असेल तर A0 ऐवजी काय लिहायचा PI आणि AT ऐवजी काय लिहायचं मित्रांनो 2PI - P. मग K साठी इक्वेशन काय आलं 2.303 अपॉन T log to the base 10 PI upon 2PI - P. ही कोणासाठी गॅस फेज रिॲक्शन साठी. आणि हे जे लिहिलंय मित्रांनो 2.303 अपॉन T log to the base 10 A0 upon AT हे कोणत्या रिॲक्शन साठी तर हे लिक्विड फेज रिॲक्शन. PI काय म्हणता ते तर इनिशियल प्रेशर ऑफ रिॲक्टंट A and P is the total pressure of reaction mixture. तर हे दोन फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे रेट कॉन्स्टंट साठी. परत सांगतो लिक्विड फेज रिॲक्शन असेल फर्स्ट ऑर्डर त्या रिॲक्शनच्या रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन आहे K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 A0 अपॉन AT. आणि गॅस फेज रिॲक्शन असेल तर तेच इक्वेशन कसं लिहिणार मित्रांनो K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 PI अपॉन 2PI - P. तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. क्लिअर. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट रिॲक्शन कडे जातोय आणि नेक्स्ट रिॲक्शन जी असणार आहे मित्रांनो दॅट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता बघा झिरो ऑर्डर रिॲक्शन कशाला म्हणायचं रिॲक्शन हुज रेट डज नॉट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी रिॲक्टंट. बघा ज्या रिॲक्शनचा रेट एका पण रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसतो त्या रिॲक्शनला म्हणायचं आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन. काय सांगता येते रिॲक्शन हुज रेट डज नॉट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी रिॲक्टंट इज कॉल्ड झिरो ऑर्डर रिॲक्शन. मग परत आपण एक रिॲक्शन कन्सिडर केली तीच A कन्वर्ट इनटू
प्रोडक्ट. पण आता ही काय मित्रांनो झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे, म्हणून रेट लॉ एक्सप्रेशन कसं लिहिणार, तर रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि त्याचा पॉवर 0 लिहिणार मित्रांनो, ए रेस टू 0. पण आपल्याला माहिती आहे ए रेस टू 0 ची व्हॅल्यू 1 असते, म्हणून रेट इज इक्वल टू काय लिहिलं मित्रांनो के. आता रेट म्हणजे काय, रेट ऑफ रिॲक्शन, आणि के म्हणजे काय, रेट कॉन्स्टंट. के काय मित्रांनो, रेट कॉन्स्टंट. याचा अर्थ काय, तर जी झिरो ऑर्डर रिॲक्शन असते त्या रिॲक्शनचा रेट हा कशा इतका असतो, कॉन्स्टंट इतका असतो. मग ते असं पण म्हणता रिॲक्शन विच टेक प्लेस ॲट कॉन्स्टंट रेट. जी रिॲक्शन कॉन्स्टंट रेटने चालते, ज्या रिॲक्शनचा रेट चेंज होत नाही, त्या रिॲक्शनला काय म्हणा, झिरो ऑर्डर रिॲक्शन. काय म्हणता सांगा, रिॲक्शन हुज रेट किंवा रिॲक्शन विच टेक प्लेस ॲट कॉन्स्टंट रेट. जी रिॲक्शन कॉन्स्टंट रेटने चालते त्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही झिरो ऑर्डर रिॲक्शन. मग ते विचारता फॉर विच रिॲक्शन रेट इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी रेट कसा असतो मित्रांनो, कॉन्स्टंट असतो. म्हणून लक्षात घ्या, हा जो रेट कॉन्स्टंट आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनचा के, त्याचं युनिट जर बघितलं तर जे रेटचं युनिट आहे मित्रांनो, मग रेटचं युनिट माहिती आहे ना आपल्याला, मोल पर लिटर पर टाइम. बघा जे रेटचं युनिट आहे तेच रेट कॉन्स्टंटचं युनिट आहे. मग असं पण विचारता कोणत्या रिॲक्शन साठी रेटचं युनिट आणि रेट कॉन्स्टंटचं युनिट सेम आहे, तर कोणत्या रिॲक्शन साठी मित्रांनो, झिरो ऑर्डर रिॲक्शन. ज्याचे एक्झाम्पल लक्षात घ्या. बघा इथं आपण पहिलं एक्झाम्पल घेतलंय डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. जो अमोनिया आहे त्याचं डिकम्पोजिशन झालं, नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस तयार होता. ही रिॲक्शन अमोनियाच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसते, म्हणून हे एक्झाम्पल आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन. सेकंड एक्झाम्पल आहे बघा डिकम्पोजिशन ऑफ N2O. हा जो N2O आहे त्याचं डिकम्पोजिशन काय तयार होतो, 2N2 प्लस O2. किती बघा N2 2 आहे आणि O ऑक्सिजन 2 आहे, तर मग इथं लिहिला O2. मग ह्या रिॲक्शनचा रेट पण N2O च्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसतं. मग हे जे दोन एक्झाम्पल आहे कोणते, डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया अँड डिकम्पोजिशन ऑफ N2O. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. कळालं मग सगळ्यांना झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, त्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट काय येतो, त्या रेट कॉन्स्टंटचा युनिट काय येतं, आणि त्याचे हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. कोणती रिॲक्शन, झिरो ऑर्डर रिॲक्शन. त्यानंतर बघा जसं आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट होता त्या रेट कॉन्स्टंट साठी इक्वेशन घेतलं होतं, तसं झिरो ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे मित्रांनो, त्या रेट कॉन्स्टंट के साठी इक्वेशन घ्यायचं. के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. काय इक्वेशन आहे, के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. आता या केस मध्ये के ला काय म्हणणार, के इज द रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. A0 म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए, AT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए आफ्टर टाइम टी, अँड टी इज द टाइम टेकन फॉर रिॲक्शन. फॉर्म्युला पाठ करा, के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. क्लिअर. आता बघा नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे दॅट इज हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड ज्याचा सिम्बॉल आहे बघा मित्रांनो टी हाफ. आता हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, तर ज्या वेळेस रिॲक्शन सुरू होते, रिॲक्शन सुरू झाली आणि रिॲक्शन सुरू झाल्यानंतर बघा समजा एक रिॲक्शन घेतली आपण, ए कन्वर्ट इनटू बी. सुरुवातीला ए चं कॉन्सन्ट्रेशन हे 5 मोलार होतं आणि मी सांगितलं काय झालं मित्रांनो, 30 मिनिटानंतर हे कॉन्सन्ट्रेशन झालं 2.5 मोलार, म्हणजे याचं एक्झॅक्ट हाफ झालं. मग ज्या वेळेला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन एक्झॅक्ट हाफ होतं, अर्ध होतं, तर अर्ध कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी जो टाइम लागतो मित्रांनो त्या टाइमला म्हणायचं तुम्ही हाफ लाईफ पिरियड. काय म्हणायचं मित्रांनो, हाफ लाईफ पिरियड. टाइम टेकन टू रिड्यूस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट टू हाफ ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ होण्यासाठी लागलेला टाइम.
सांगा टी हाफ काय कशाचा फॉर्म्युला आहे तर हाफ लाईफ पिरियड. तर बघा तुम्हाला हाफ लाईफ पिरियड साठी दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. जर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन घेतली तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला आहे बघा टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. आता इथं तुम्हाला इक्वेशन प्रूव्ह करून दाखवायचे नाही मित्रांनो, त्यामुळे फॉर्म्युले पाठ करा. टी हाफ इज इक्वल टू काय 0.693 अपॉन के. मग इथं टी हाफ म्हणजे काय फर्स्ट ऑर्डर टी हाफ म्हणजे काय हाफ लाईफ पिरियड कोणाचा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा. के म्हणजे काय रेट कॉन्स्टंट. कोणत्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट मित्रांनो तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट. त्यानंतर हाफ लाईफ पिरियड घेतोय आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी. आणि जी झिरो ऑर्डर रिॲक्शन असते मित्रांनो त्याच्या हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला टी हाफ इज इक्वल टू A0 अपॉन 2K. मग टी हाफ म्हणजे हाफ लाईफ पिरियड. A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट A आणि K म्हणजे काय मित्रांनो तर रेट कॉन्स्टंट. हे फॉर्म्युले पाठ करा. के चे फॉर्म्युले पाठ करा आणि टी हाफ चे फॉर्म्युले पाठ करा. परत सांगतो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे के त्या के साठी काय इक्वेशन लिहिलं तुम्ही तर के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10. नंतर काय लिहिता A0 अपॉन AT. नंतर झिरो ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्याच्या के चा फॉर्म्युला के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. दोघांचा हाफ लाईफ पिरियड. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. आणि झिरो ऑर्डर रिॲक्शनचा जो हाफ लाईफ पिरियड आहे मित्रांनो त्याचा फॉर्म्युला आहे टी हाफ इज इक्वल टू A0 अपॉन 2K. काय फॉर्म्युला आहे A0 अपॉन 2K. तर एवढे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे ज्या रिलेटेड न्यूमेरिकल MCQ हे विचारले जातात. समजलं इथपर्यंत. त्यानंतर इथपर्यंत काही अडचण नाहीये कोणाला कमेंट मध्ये सांगा. कोणाला काही अडचण असेल शक्यतो अडचणीचा विषयच नाहीये. आपल्याला फॉर्म्युले पाठ असेल त्यातले टर्म माहित असेल या सिम्बॉलला काय म्हणायचं हे सगळं आलं तर आपल्याला न्यूमेरिकल येऊन जाते. क्लिअर. तर चालायचंय आता आपल्याला पुढच्या पार्टकडं. नो प्रॉब्लेम म्हणताय अमृता वडाळकर. ओके काही अडचण नाही कोणाला. तर आपण नेक्स्ट पार्टकडे जातोय बघा दॅट इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय म्हणता रिॲक्शनला बघा सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता एकदम सोपं सांगतो मी तुम्हाला आपल्या सोप्या भाषेत. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कशाला म्हणायचं तर ज्या रिॲक्शनचा रेट इक्वेशन नुसार रेट लॉ एक्सप्रेशन नुसार रिॲक्शनचा ऑर्डर आपल्याला हायर वाटते. हायर म्हणजे वाटते काय ती सेकंड ऑर्डर असेल थर्ड ऑर्डर असेल असं आपल्याला वाटतं. पण ऍक्च्युअल रिॲक्शन होताना फर्स्ट ऑर्डर नुसार होते त्याला म्हणा सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बघा इक्वेशन वरून काय वाटतं हायर ऑर्डर वाटते पण ऍक्च्युअल होताना फर्स्ट ऑर्डर सारखी होते. मग त्या रिॲक्शनला म्हणायचं तुम्ही सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय म्हणायचं मित्रांनो सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता तुम्हाला एंट्रन्स मध्ये काय विचारलं जातं तर एंट्रन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल इज विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि खूप वेळा त्यांनी हेच दोन इक्वेशन विचारले हे दोनच एक्झाम्पल विचारले. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे बघा हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ऍसिटेट. तर बघा मित्रांनो मिथिल ऍसिटेट हा एक इस्टर आहे. मग मिथिल ऍसिटेट ऐवजी इथिल ऍसिटेट दिला कोणता जर इस्टर दिला त्याचं हायड्रोलिसिस म्हटलं का तुम्ही समजून घ्यायचं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे तुम्ही हायड्रोलिसिस ऑफ इस्टर असं लक्षात ठेवलं तरी चालल. मग ते म्हणणार इस्टरचं नाव बघा ज्या नावात ATE असं आलं शेवट म्हणजे मिथिल फॉर्मेट मिथिल ऍसिटेट इथिल फॉर्मेट इथिल ऍसिटेट मिथिल प्रोपिओनेट असे नाव आले का ते इस्टरचे असतात मित्रांनो. आणि इस्टरचं हायड्रोलिसिस हे कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिले बघा इथं तर हायड्रोलिसिस ऑफ बघा हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज. माहिती आहे ना आपल्याला सुक्रोज हा डायसॅकराइड आहे ज्याला आपण आपल्या साध्या भाषेत केन शुगर म्हणतो. हा जो सुक्रोज आहे त्याचं जर हायड्रोलिसिस केलं
म्हणजे त्याच्यात वॉटर ऍड केलं तर तुम्हाला भेटतो ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. काय भेटतो? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. आणि हे पण एक्झाम्पल मित्रांनो कशाचं? तर सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता ह्या रिॲक्शनला इन्व्हर्जन ऑफ केन शुगर पण म्हणता. मग काही वेळा ते तुम्हाला आन्सर मध्ये हायड्रोलिसिस ऑफ शुगर देतील, हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज देतील, किंवा काही वेळा देतील इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज. काय? इन्व्हर्जन ऑफ शुगर, इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज. आता इन्व्हर्जन का बरं म्हणतात ते सांगतो. हायड्रोलिसिस होण्या अगोदर हे मिक्सचर डेक्स्ट्रो रोटेटरी असतं. हायड्रोलिसिस झाल्यानंतर ते लिव्हो रोटेटरी होतं, म्हणजे त्याचं कॉन्फिगरेशन हे इन्व्हर्स होतं, म्हणून याला इन्व्हर्जन ऑफ शुगर पण म्हणतात. Inversion of cane sugar is an example of pseudo first order reaction, and hydrolysis of ester is also example of pseudo first order reaction. हे दोन एक्झाम्पल पाठ करायचे. क्वेश्चन आला तर ह्या दोन पैकी ऑप्शन तुम्हाला येऊन जाईल. क्लिअर? आता इथं बाकी काही या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट जो असणार आहे दॅट इज मॉलिक्युलॅरिटी ऑफ केमिकल रिॲक्शन. आता हा एकदम सोपा पार्ट आहे. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय? तर एखाद्या रिॲक्शन मध्ये जसं पटपट आता मी तुम्हाला अगोदर एक्झाम्पल समजून सांगतो, मग पुढे बघू आपण. जसं ही जी रिॲक्शन दिसते तुम्हाला O3 म्हणजे ओझोन आहे, त्याचं डिकम्पोजिशन झालं, O2 तयार झाला आणि O तयार झाला. मग मी विचारलं ह्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट कोण? ओझोन. किती मॉलिक्यूल आहे मित्रांनो? ओझोनचा एक मॉलिक्यूल. आता ही दुसरी रिॲक्शन, दुसऱ्या रिॲक्शन मध्ये C2H5I म्हणजे इथिल आयोडाईड, त्याचं डिकम्पोजिशन झालं, इथिन तयार झाला आणि हायड्रोजन आयोडाईड. या रिॲक्शन मध्ये पण रिॲक्टंट किती मित्रांनो? एक आहे. या पहिल्यात पण रिॲक्टंट एक, दुसऱ्यात पण रिॲक्टंट एक. मग ज्या रिॲक्शन मध्ये एक रिॲक्टंट असतो त्याला म्हणा युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. काय म्हणणार मित्रांनो? युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. बघा रिॲक्शन विच हॅज ओनली वन रिॲक्टंट मॉलिक्यूल. ही थेरोटिकल कन्सेप्ट आहे. तुम्हाला एखाद्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचे किती मॉलिक्यूल दिसताय काय म्हणतात ते? द नंबर ऑफ मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूल कोण असू शकता? ऍटम असू शकता, आयन्स असू शकता, टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन. एकदम सोपं आहे. नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये किती रिॲक्टंट मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे त्याला म्हणायचं त्या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी. आणि ही एक थेरोटिकल कन्सेप्ट आहे, याच्यासाठी काही एक्सपेरिमेंट वगैरे करायची गरज नाही. जसं मॉलिक्युलॅरिटी नुसार मग रिॲक्शनचे टाईप असतात. युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, बाय मॉलिक्युलर रिॲक्शन, टर मॉलिक्युलर रिॲक्शन. मग युनिमॉलिक्युलर म्हणजे काय समजायचं? ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचा एकच मॉलिक्यूल आहे. जसं आता तुमच्या समोर जे दोन एक्झाम्पल दिसत आहे, पहिल्या एक्झाम्पल मध्ये ओझोन एक मॉलिक्यूल आहे रिॲक्टंटचा, दुसऱ्यामध्ये इथिल आयोडाईडचा पण एकच मॉलिक्यूल आहे. मग ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचे एकच मॉलिक्यूल असतो त्या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी किती मित्रांनो? तर 1. आणि त्या रिॲक्शनला म्हणायचं तुम्ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. त्यानंतर बघा बाय मॉलिक्युलर रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच 2 मॉलिक्यूल ऑफ रिॲक्टंट आर इन्व्हॉल्व. ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचे किती मॉलिक्यूल असतात मित्रांनो? 2 असतात. जसं इथं एक्झाम्पल घेतलंय बघा आपण O3 ओझोन रिॲक्ट विथ ऑक्सिजन. मग आता 2 मॉलिक्यूल, एक ओझोन आणि एक ऑक्सिजन. इथं 2 NO2 आहे म्हणजे रिॲक्टंटचे किती मॉलिक्यूल आहे दोन्ही रिॲक्शन मध्ये? 2 आहे. मग ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचे 2 मॉलिक्यूल असतील त्याला काय म्हणा? बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचे 3 मॉलिक्यूल आहे, जसं इथं NO आहे आणि O2 आहे. NO चे मॉलिक्यूल 2 आणि O2 चा 1, असे किती मॉलिक्यूल आहे मित्रांनो? 3. कोणी म्हणायचं नाही O2 म्हणजे 2, O2 म्हणजे सिंगल मॉलिक्यूल आहे. सांगा किती मॉलिक्यूल आहे टोटल रिॲक्टंटचे? 3. मग काय म्हणा? टर मॉलिक्युलर रिॲक्शन. तर बघा मित्रांनो मॉलिक्युलॅरिटी ही थेरोटिकल कन्सेप्ट आहे आणि आपल्याला समजण्यासाठी एकदम सोपी आहे. आपल्या समोर रिॲक्शन दिसली की आपण लगेच सांगू शकतो. सांगू शकता ना? सांगा ज्या रिॲक्शन मध्ये किती रिॲक्टंटचे मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे. मग जसं असं लिहिलं मी इथं A+2B इट गिव्स C. तुम्ही सांगायचं आता या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी पटकन.
कमेंट करा आणि सांगा मला A + 2B इट गिव्स C हे सांगता आलं, याचा अर्थ तुम्हाला मॉलिक्युलॅरिटी ही कन्सेप्ट समजली. अदरवाईज मग काहीतरी अडचण आहे असं मी समजू शकतो. सांगा A + 2B इट गिव्स C. सांगा पटकन. रुचाने आन्सर सांगितलंय. पटपट सांगायचं बाकीच्यांनी पण. सिद्धीने पण सांगितलंय. सिद्धी चुकलंय पण तुमचा आन्सर. सार्थक शेलारने बरोबर सांगितलंय. पृथ्वीराज शिंदेने पण बरोबर सांगितलंय. सिद्धी चुकलंय तुमचं. सिद्धी थोडस व्यवस्थित बघून घ्या रिॲक्शन. पटपट बाकीच्यांनी पण सांगायचंय. सिद्धी आता बरोबर सांगितलंय. सार्थक कवडे बरोबर सांगितले. बाकीच्यांनी ईश्वरी बडेकर तुम्ही पण बरोबर सांगितले. अंकिता मोरे बरोबर सांगितले. तर बघा मित्रांनो, ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये दोन रिॲक्टंट दिसत आहे. एक रिॲक्टंट आहे ए आणि दुसरा आहे बी. ए चे मॉलिक्यूल 1 आहे, बी चे मॉलिक्यूल 2 आहे. म्हणजे टोटल मॉलिक्यूल किती मित्रांनो या रिॲक्शन मध्ये 3. क्लिअर. म्हणून मग आपण म्हणणार या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी किती मित्रांनो, तर 3. कळालंय सगळ्यांना मॉलिक्युलॅरिटी. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट पार्ट कडे जातोय. आपल्याला काही रिॲक्शनचे टाईप वगैरे घ्यायचे. तर बघा इलेमेंटरी रिॲक्शन एकदम सोपं लक्षात ठेवायचं. द रिॲक्शन विच टेक प्लेस इन सिंगल स्टेप. जी रिॲक्शन सिंगल स्टेप मध्ये होते म्हणजे ए कन्वर्ट झाला बी मध्ये एका स्टेप मध्ये, त्या रिॲक्शनला म्हणा इलेमेंटरी रिॲक्शन. देन सेकंड वन इज कॉम्प्लेक्स रिॲक्शन. द रिॲक्शन विच ऑकर्स इन सिरीज ऑफ स्टेप, किंवा त्याला तुम्ही नंबर ऑफ स्टेप्स म्हणू शकता. जसं बघा ए कन्वर्ट करायचंय आपल्याला डी मध्ये, पण झालं काय, अगोदर ए कन्वर्ट झाला बी मध्ये, बी कन्वर्ट झाला सी मध्ये आणि मग सी कन्वर्ट झाला डी मध्ये. किती स्टेप मध्ये रिॲक्शन झाली मित्रांनो, 3 स्टेप मध्ये. ऍक्च्युअल आपल्याला एचं कन्व्हर्जन डी मध्ये करायचं होतं, पण रिॲक्शन 3 स्टेप मध्ये झाली. मग जी रिॲक्शन अशी नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होते त्याला म्हणा कॉम्प्लेक्स रिॲक्शन, आणि जी सिंगल स्टेप मध्ये होते त्याला म्हणा इलेमेंटरी रिॲक्शन. आता बघा जेव्हा रिॲक्शन 2-3 स्टेप मध्ये होते त्यावेळेस त्या रिॲक्शन मधली जी सगळ्यात स्लो स्टेप आहे, जसं इथं मी कन्सिडर करतोय या रिॲक्शनची ही जी फर्स्ट स्टेप आहे ती स्लो आहे. म्हणजे सगळ्यात स्लो स्टेप आहे त्या सगळ्यात स्लोएस्ट स्टेपला काय म्हणायचं मित्रांनो, रेट डिटरमाइनिंग स्टेप. काय म्हणायचं त्याला, रेट डिटरमाइनिंग स्टेप. नंतर परत काय म्हणतात ते, रिॲक्शन इंटरमेजिएट. द स्पेसिस अदर दॅन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. बघा जसं इथं जर विचार केला आपण ह्या रिॲक्शन मध्ये, रिॲक्टंट कोण आहे मित्रांनो ए, प्रोडक्ट कोण आहे डी. मग ए आणि डी व्यतिरिक्त कोण तयार झालं, तर बी आणि सी तयार झाले. मग बी इथं तयार झाला, इथं यूज झाला, सी इथं तयार झाला, परत यूज झाला. मग या बी आणि सी ला काय म्हणायचं मित्रांनो, रिॲक्शन इंटरमेजिएट. एकदम सोपं व्हा. जी रिॲक्शन सिंगल स्टेप मध्ये होतं त्याला म्हणा इलेमेंटरी रिॲक्शन. जी नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होते कॉम्प्लेक्स रिॲक्शन. जी स्लोएस्ट स्टेप असते कॉम्प्लेक्स रिॲक्शन मधली त्याला म्हणा रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि रिॲक्टंट आणि प्रोडक्ट सोडून जी स्पेसिस तयार होते त्या स्पेसिसला काय म्हणा मित्रांनो, रिॲक्शन इंटरमेजिएट. काय म्हणणार त्याला, रिॲक्शन इंटरमेजिएट. जसं बघा इथं आपल्याला एक्झाम्पल दिलंय, तर एक रिॲक्शन दिली आहे NO2Cl, ज्याचे 2 मॉलिक्यूल घेतले, तयार झाला 2NO2 आणि Cl2. बट दिस रिॲक्शन टेक प्लेस इन 2 स्टेप. ही रिॲक्शन किती स्टेप मध्ये होते मित्रांनो, 2 स्टेप मध्ये. मग पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, एक मॉलिक्यूल NO2Cl त्याचं डिकम्पोजिशन होतो, तयार होतो NO2 आणि Cl. मग या फर्स्ट स्टेप मध्ये तयार झालेला हा जो Cl आहे तो परत यूज केला जातो. त्या Cl ची रिॲक्शन केली जाते अनदर मॉलिक्यूल ऑफ NO2Cl. मग परत काय होतं, हा NO2 हा Cl आणि यातला Cl कंबाईन होऊन Cl2.
बघा पहिली रिॲक्शन ही स्लो आहे, पहिली स्टेप ही स्लो आहे, सेकंड स्टेप ही फास्ट आहे. आता या दोघांची ओव्हरऑल जर आपण रिॲक्शन घेतली म्हणजे जर सेम पार्ट कॅन्सल करून ऍडिशन जर केली, बघा हा Cl कट केला, हा NO2Cl प्लस NO2Cl म्हणजे 2NO2Cl. इथं हा NO2 प्लस NO2 2NO2 आणि प्लस हा Cl2. तर आपल्याला ही पहिली रिॲक्शन भेटते. सांगा किती स्टेप मध्ये रिॲक्शन झाली? 2 स्टेप मध्ये. मग पहिली स्टेप स्लो आहे, मग रिॲक्शनचा रेट कसा लिहायचा? तर बघा मग तुम्ही लिहिणार रेट लॉ एक्सप्रेशन, रेट इज इक्वल टू के. आता काय करायचं रिॲक्शनचा रेट साठी? आता ह्या रिॲक्शनची आपल्याला गरज नाहीये, या फास्ट स्टेपची पण गरज नाही, आपल्याला फक्त गरज आहे मित्रांनो स्लो स्टेपची. स्लो स्टेप मध्ये रिॲक्टंट कोण आहे? NO2Cl. आणि सांगा स्लो स्टेप मध्ये NO2Cl चे किती मॉलिक्यूल आहे मित्रांनो? तर एकच मॉलिक्यूल आहे. म्हणून मग रेट लॉ एक्सप्रेशन लिहिणार तुम्ही रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. म्हणजे ही रिॲक्शन जर बघितली तुम्ही, जरी इथं तुम्हाला NO2Cl चे 2 मॉलिक्यूल दिसताय, पण एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला कळालं रिॲक्शनचा रेट फक्त NO2Cl च्या एकाच मॉलिक्यूलवर डिपेंड आहे. याचा अर्थ ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कशी मित्रांनो? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कळालं? हे इक्वेशन कसं आलं हे कळालं. आता बघा या रिॲक्शन मधलं तुम्हाला रिॲक्शन इंटरमेजिएट ओळखायचं. तर सांगितलं मी तुम्हाला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट सोडून. जसं NO2Cl रिॲक्टंट आहे, NO2Cl हा रिॲक्टंट आहे, NO2 हा प्रोडक्ट आहे, NO2 हा प्रोडक्ट आहे, Cl2 हा पण प्रोडक्ट आहे. मग सांगा हे सगळे सोडून मग कोण आहे? तर राहिला हा Cl, जो एका स्टेप मध्ये तयार झाला, दुसऱ्या स्टेप मध्ये यूज झाला, त्याला म्हणणार आपण रिॲक्शन इंटरमेजिएट. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये रिॲक्शन इंटरमेजिएट कोण आहे मित्रांनो? तर Cl आहे. कळालं सगळ्यांना? तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, एखादी रिॲक्शन देता, त्या रिॲक्शनचा असं मेकॅनिझम देता, त्यावरून तुम्हाला रेट लॉ एक्सप्रेशन लिहायचं सांगता, काही वेळा त्यावरून ऑर्डर विचारता, काही वेळा एखाद्या रिॲक्शन मधलं तुम्हाला रिॲक्शन इंटरमेजिएट विचारता. तर माझ्या मते हे सगळं तुम्हाला समजलेलं आहे. पटकन वाय टाईप करा, समजलेलं असेल तर पटकन वाय टाईप करायचं आहे. मॉलिक्युलॅरिटी समजली तुम्हाला, इलेमेंटरी रिॲक्शन समजले, कॉम्प्लेक्स रिॲक्शन समजले, रिॲक्शन इंटरमेजिएट पण तुम्हाला समजलाय. यस, सगळे वाय टाईप करताय, याचा अर्थ सर्वांना समजलेलं आहे. क्लिअर? आता या रिलेटेड जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा ते क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. ते सॉल्व्ह करता आलं तरच मग मी म्हणाल तुम्हाला समजलंय. तर बघा आता आपण नेक्स्ट पार्टकडे जातोय. थँक्यू, सगळे सांगताय व्यवस्थित समजलंय. त्यानंतर नेक्स्ट पार्टकडे आपण जातोय बघा, तर कोलिजन थेरी. आता ह्या कोलिजन थेरी मध्ये काय दिलंय बघा मित्रांनो, तर जी बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. मग बाय मॉलिक्युलर रिॲक्शन म्हणजे काय? तर ज्या रिॲक्शन मध्ये किती मॉलिक्यूल असतात मित्रांनो? रिॲक्टंटचे 2, त्याला म्हणणार बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. आता बाय मॉलिक्युलर रिॲक्शन होण्यासाठी ज्या काही रिक्वायरमेंट असतात, त्या रिक्वायरमेंट ह्या थेरीमध्ये एक्सप्लेन केले आहे. तर बघा काय आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवा, पुस्तकात 2 पेजेस भरून एवढी माहिती आहे, एवढी नाही लक्षात ठेवायची. तुम्हाला कोलिजन थेरी बद्दल फक्त काय, तर कोलिजन थेरी मध्ये काय दिलंय तुम्हाला? रिक्वायरमेंट कशासाठी? फॉर बाय मॉलिक्युलर रिॲक्शन टू ऑकर. म्हणजे बाय मॉलिक्युलर रिॲक्शन होण्यासाठी लागत असणाऱ्या महत्वाच्या रिक्वायरमेंट. तर बघा फर्स्ट रिक्वायरमेंट आहे द रिॲक्टिंग पेसेस मस्ट कोलाइड विथ इच अदर. म्हणजे जे 2 रिॲक्टंट आहे ते काय झाले पाहिजे? एकमेकांसोबत त्यांचं कोलिजन झालं पाहिजे. असे लांब लांबच नाही राहिले पाहिजे, एकमेकापासून असे जुदा असल्यासारखे नाही, ते एकमेकांसोबत जवळ आले पाहिजे. त्यांच्यात काय झालं पाहिजे मित्रांनो? कोलिजन झालं पाहिजे. मग कोलिजन आपोआप होणार नाही, तर कोलिजन होण्यासाठी काय लागते त्यांना? एनर्जी. मग काय म्हणता बा, कोलाइडिंग मॉलिक्यूल मस्ट हॅव टोटल कायनेटिक एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन ऍक्टिव्हेशन एनर्जी. कोलिजन होण्यासाठी त्यांची कायनेटिक एनर्जी किती पाहिजे मित्रांनो? तर त्यांची कायनेटिक एनर्जी ही एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इतकी पाहिजे किंवा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन पेक्षा जास्त पाहिजे. आणि थर्ड महत्वाची आणखी एक रिक्वायरमेंट आहे, कोलाइडिंग मॉलिक्यूल मस्ट हॅव प्रॉपर ओरिएंटेशन.
कोलिजन होताना त्यांचं ओरिएंटेशन म्हणजे डायरेक्शन पण प्रॉपर पाहिजे. कळतंय सगळ्यांना. जसं बघा आपण घेतला ए आणि बी. आता आपण काय घेतोय तर बघा ए बी घेतोय आणि प्लस सी डी घेतोय आणि आपल्याला प्रोडक्ट कोणता तयार झाला पाहिजे तर ए डी. बघा आपल्याकडे दोन रिॲक्टंट, एक ए बी आणि एक सी डी. प्रोडक्ट कोणता तयार व्हायला पाहिजे ए डी. मग आपण घेतला बघा इथं ए बी. आता आपल्याला ए डी तयार करायचा आहे मित्रांनो आणि इथं लिहिला तुम्ही सी, इथं लिहिला डी. मग सांगा हा बी सी कडे गेला तर चालणार नाही, कारण बी सी कडे गेला तर इथं जर विचार केला तर आपण बी सी असं प्रोडक्ट तयार होऊ शकतं. आता आपला काय पाहिजे तर ए ह्या बाजूला पाहिजे आणि हा डी ह्या बाजूला पाहिजे. इथं डी पाहिजे, इकडं सी पाहिजे आणि ह्या बाजूला बी पाहिजे. ह्या डायरेक्शनने ते जर कोलाइड झाले तर ए आणि डी रिॲक्ट होईल. काय तयार होईल मित्रांनो ए डी. म्हणजे त्यांची कोलिजनची जी डायरेक्शन आहे ती पण कशी पाहिजे मित्रांनो प्रॉपर पाहिजे, ज्याला प्रॉपर ओरिएंटेशन म्हणता. ओरिएंटेशन म्हणजे डायरेक्शन. बघा कोलिजन होणं गरजेचं आहे. फक्त लांब लांब बघून लांब लांब थांबून एकमेकाकडे बघत राहिले तर त्यांच्यात रिॲक्शन होणार नाही. जवळ आले पाहिजे, त्यांच्यात कोलिजन झालं पाहिजे. कोलिजन होण्यासाठी त्यांची कायनेटिक एनर्जी पुरेशी पाहिजे. पुरेशी म्हणजे कशा इतकी सांगा. कायनेटिक एनर्जी पुरेशी पाहिजे म्हणजे कशा इतकी, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इतकी किंवा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन पेक्षा जास्त पाहिजे. नंतर महत्वाचं काय म्हणणार आपण, त्यांचं कोलिजन कसं झालं पाहिजे तर प्रॉपर ओरिएंटेशनने. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे बघा दॅट इज आर्हेनियस इक्वेशन. तर बघा आपल्याला एक आर्हेनियस सायंटिस्टने एक इक्वेशन दिले, ज्या इक्वेशन मध्ये काय म्हणता ते तर रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. काय इक्वेशन दिलं आपल्याला के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. आणि हे इक्वेशन पाठ करा. त्यातलं मिनिंग दिलंय. ई ए म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, टी म्हणजे टेम्परेचर, के म्हणजे रेट कॉन्स्टंट. के जो दिला इथं रेट कॉन्स्टंट आणि ए म्हणजे फ्रिक्वेन्सी फॅक्टर किंवा त्याला प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणता. हा डायरेक्ट पाठ करून टाका फॉर्म्युला आरएनएस इक्वेशन. के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. कोणतं इक्वेशन आरएनएस इक्वेशन. आणि ह्या आरएनएस इक्वेशन वरून आता लास्ट आपल्याकडे पॉइंट आहे बघा. तर काय करायचं तुम्ही तर आरएनएस इक्वेशन वरून ज्या दोन वेगवेगळ्या रिॲक्शन आहे त्या दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला होत असेल. बघा रिॲक्शन किती आपल्याकडं दोन. पहिली रिॲक्शन होते टेम्परेचर T1, दुसरी रिॲक्शन होत असेल टेम्परेचर T2. पहिल्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट K1 आहे, दुसऱ्याचा K2 आहे. तर मग आपल्याला हे जे रेट कॉन्स्टंट आहे हे वेगवेगळे रेट कॉन्स्टंट आणि त्या रिॲक्शनचे वेगवेगळे टेम्परेचर यांच्यामध्ये रिलेशन असणारं एक इक्वेशन आहे. जे इक्वेशन आपल्याला इथं दिलंय बघा काय आहे लॉग K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R इंटू T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. कळलं मग. आता ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला विचारलं K2 म्हणजे काय रेट कॉन्स्टंट फॉर रिॲक्शन व्हेन टेम्परेचर इज T2. K1 म्हणजे रेट कॉन्स्टंट ऑफ रिॲक्शन व्हेन टेम्परेचर इज T1. EA म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट. तर बघा दोन वेगवेगळ्या रिॲक्शन आहे ज्या वेगवेगळ्या टेम्परेचरला होत आहे आणि वेगवेगळ्या टेम्परेचरला होत असताना त्यांचे जे रेट कॉन्स्टंट आहे रेट कॉन्स्टंट आणि टेम्परेचर मधलं रिलेशन दाखवणारं इक्वेशन. काय इक्वेशन आहे सांगा लॉग K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R इंटू T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. तर एवढं एक इक्वेशन पण तुम्हाला पाठ करायचं. आरएनएस इक्वेशन पाठ करायचं. काय K इज इक्वल टू A इंटू ई रेस टू मायनस EA अपॉन RT. आणि दोन वेगवेगळ्या रिॲक्शनचे जे रेट कॉन्स्टंट असेल तर लॉग K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R इंटू T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. आता हे फॉर्म्युले कसे यूज करायचे, न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे बोर्डच्या वेळेस तर सॉल्व केले आपण,
आता आपण कसे सॉल्व्ह करायचे, आपण न्यूमेरिकल घेऊ MCQ त्यावेळेस कळेल, पण त्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. क्लिअर. आता आणखी इथे एक नोट दिली बघा. जसं आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट घेतला होता, सांगा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे के, त्या के चं युनिट लिहिलं होतं बघा मित्रांनो तुम्ही टाइम इनव्हर्स. काय युनिट लिहिलं होतं त्याचं? टाइम इनव्हर्स. मग तसं तुम्हाला सेकंड ऑर्डर दिली तर काय, थर्ड ऑर्डर दिली तर काय, फोर्थ ऑर्डर दिली तर काय, त्याच्या रेट कॉन्स्टंटचं पण तुम्हाला युनिट आलं पाहिजे. आणि ते रेट युनिट येण्यासाठी इकडे लक्ष द्या, फक्त हा फॉर्म्युला लक्षात घ्या, बाकी पंचायती हे बाकी इकडे लक्ष देऊ नका. ते जर केलं तर मग हे सगळं आपल्या लक्षात येऊन जाईल. काय म्हणता बघा ते, तर काय लिहिलं, K इज इक्वल टू M. आता M म्हणजे मोलार, मोलार म्हणजे मोल पर लिटर. काय लिहिलं 1 मायनस N आणि काय लिहिलं इंटू सेकंड इनव्हर्स. बघा काय लिहिलंय मोलार, त्याचा पॉवर किती घ्यायचा 1 मायनस N. किती घ्यायचं मित्रांनो 1 मायनस N. आता जर सेकंड ऑर्डर आलं तर N ची व्हॅल्यू 2 घ्या. आता इकडे वा N फर्स्ट ऑर्डर असेल तर N ची व्हॅल्यू तुम्ही फर्स्ट ऑर्डर साठी N ची व्हॅल्यू 1 घेतली, मग 1 मायनस 1 काय होईल इथं 0 होईल. इकडे वा 1 मायनस 1 0 झाला तर हा मोलार. लक्षात घ्या मोलार म्हणजे काय मित्रांनो, तर मोल पर लिटर, ज्याचा पॉवर 0 इंटू आता सेकंड इनव्हर्स म्हणजे टाइम इनव्हर्स. मग सांगा कोणाचा पॉवर आपण 0 घेतला तर त्याची व्हॅल्यू 1 येते, याचा अर्थ हे 1 येईल आणि हे राहील सेकंड इनव्हर्स. कळालं का आता? मग म्हणून आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्याचा युनिट घेतो टाइम इनव्हर्स, म्हणजे सेकंड इनव्हर्स, मिनिट इनव्हर्स, आवर्स इनव्हर्स. आता बघा सेकंड ऑर्डर रिॲक्शन असेल तर काय लिहिणार मग तुम्ही इथं मोलार, इथं लिहिणार 1 मायनस 2 आणि इथं लिहिणार सेकंड इनव्हर्स. आता मला सांगा 1 मायनस 2 म्हणजे काय सांगा, 1 मायनस 2 म्हणजे काय येईल तर मायनस 1 म्हणजे मोलार, त्याचा पॉवर मायनस 1 सेकंड इनव्हर्स, म्हणजे मोलार इनव्हर्स सेकंड इनव्हर्स. मग तू म्हणणार सर आता मोलार इनव्हर्स काय, तर बघा मोल पर लिटर. आता याचा पॉवर काय आहे 1 आहे, हा मायनस 1 आहे इंटू सेकंड इनव्हर्स. आता बघा मोल त्याचा पॉवर मायनस 1 म्हणजे तुम्ही लिहिणार मोल इनव्हर्स. आता हा -1 इंटू -1 प्लस 1 होईल, म्हणजे लिटरचा पॉवर 1 इंटू सेकंड इनव्हर्स. बघा काय युनिट आलं मोल इनव्हर्स लिटर. लिटर बार नाही हा, लिटरचा इनव्हर्स नाहीये, सेकंड इनव्हर्स म्हणजे टाइम इनव्हर्स. असं तुम्ही हा फॉर्म्युला वापरून कोणत्या पण रिॲक्शनची जी ऑर्डर दिली तर त्या ऑर्डरवरून तुम्ही रेट फाइंड काय करू शकता, तर जे रेट कॉन्स्टंट आहे त्याचं युनिट घेऊ शकता. काय लक्षात घ्यायचं फक्त मोलार, मोलार त्याचं काय पॉवर 1 मायनस N इंटू S रेस टू -1. S म्हणजे टाइम आहे मित्रांनो सेकंद मध्ये. कळालं का? हे बाकी काही लक्षात घेऊ नका, हे लक्षात घेण्याच्या नादात हे विसरून जाताल, म्हणून मी तुम्हाला मेन फॉर्म्युला समजून सांगितला आणि कसं घ्यायचं ते पण इथं सांगितलं मी तुम्हाला. N ची व्हॅल्यू 3 घेतली तर काय येईल हे तुम्हाला आलं पाहिजे, 4 घेतली तर काय येईल. शक्यतो तुम्हाला फर्स्ट ऑर्डरचा रेट कॉन्स्टंट, सेकंड ऑर्डरचा रेट कॉन्स्टंट, 0 ऑर्डरचा रेट कॉन्स्टंट, त्या रेट कॉन्स्टंटचे युनिट विचारले जातात. कळाले? हा लास्ट पॉइंट कळाला का? टाईप करा पटकन कमेंट मध्ये, हा लास्ट पॉइंट कळाला का तुम्हाला? एखाद्या रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्याचं युनिट फाइंड कसं करायचं कमेंट करा पटकन. यश काय असतं म्हणताय, समजले. सिद्धी कुदळे समजले, रुचा, महेश, भावेश, राधिका, प्रतीक्षा काळे, वैष्णवी आहेर, सर्वांना हा पाठ समजलाय. येईल ना नक्की? मग असं युनिट फाइंड करता शॉर्टकट मध्ये सांगितलं मी हे तुम्हाला, युनिट फाइंड कसं करायचं तर कळालंय. तर बघा मित्रांनो इथपर्यंत हा जो चॅप्टर आहे त्याची रिव्हिजन आपण कंप्लीट केली. तर रिव्हिजन ही आपण कंप्लीट केली आहे. त्यातले मेन सगळे फॉर्म्युले मी रिवाइज केले. सगळा थेरी पार्ट जिथं होता तो पार्ट पण मी तुम्हाला रिवाइज करून दिला आहे. आता तुम्ही त्यातले मेन फॉर्म्युले पाठ करायचे, जेणेकरून ते फॉर्म्युले यूज करून आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर MCQ सॉल्व्ह करायची.
फॉर्म्युले पाठ असेल तरच MCQ आपण सॉल्व करू शकतो. चालतंय, कळालंय सगळ्यांना? तर आपण आजचं लेक्चर मग इथं स्टॉप करूया, कारण की एक दोन एखादा क्वेश्चन वगैरे आता आपण डायरेक्ट उद्या MCQs घेऊ. सगळे थेरॉटिकल पार्ट हा कंप्लीट झालाय. आजचं लाईव्ह सेशन आपण इथं थांबवतोय. आणि सर्वांना माहिती आहे आज दुपारी टेस्ट आहे. टेस्टचा सगळ्यांनी अभ्यास केलेला असणारच आहे. त्यामुळं सर्वांनीच अभ्यास केलेला आहे. त्यांनी पण, ज्यांच्याकडून थोडाफार कमी झालाय त्यांनी पण सर्वांनी टेस्ट द्या, व्यवस्थित टेस्ट द्या. वेळेचा पण व्यवस्थित उपयोग करा. बरेच जण लवकर टेस्ट संपवता, घाई सोडू नका. तुम्हाला जेवढा टाइम दिलाय तेवढा टाइम मध्ये सॉल्व करण्याचा ट्राय करा. 10-15 मिनिटात सॉल्व करून अंदाजे काही तुम्ही करता बसून राहता, तसं उपयोग नाहीये मित्रांनो. वेळ द्या, प्रॉपर वेळ द्या. हे आपल्या सगळ्या मॉक टेस्ट आहे. मॉक टेस्ट असल्यामुळे यातून आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. आपल्याला यात समजलं पण पाहिजे नेमकं चुकतं काय, कारण की आपली फायनल एक्झाम पण ऑनलाईन असणार आहे. मग त्यामुळे टेस्ट पण ऑनलाईन देताय. मग आपल्याला हे पण कळायला पाहिजे आपण ऑनलाईन देताना नेमकं चुकतं काय, आपल्याला सॉल्व करायला वेळ किती लागतोय, ही सगळी आयडिया तुम्हाला यावी म्हणून आपण एवढ्या टेस्ट घेतोय. तर सर्वांनी अभ्यास केलेलाच आहे, सर्वांनी टेस्ट द्या. सगळ्यांना टेस्टसाठी बेस्ट ऑफ लक. आजचं लेक्चर आपण थांबूया. थँक्यू.